नमस्ते. श्री शाश्वत फाउंडेशनतर्फे आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आमच्याबरोबर आहेत श्यामला दीदी आणि मोहन सर. आज आपण आहोत रामपूर या गावामध्ये, जे आहे मुरबाड तालुक्यात, ठाणे जिल्ह्यामध्ये. हे गाव डोंगर पायथ्याशी वसलेलं आहे. त्यातल्या मेंगाळवाडीमध्ये आपण आहोत. इथला स्त्रियांचा जो दिनक्रम आहे तो आपण पाहणार आहोत. सकाळची सुरुवात होते पाणी भरण्यापासून. ही गावापासून काही अंतरावर असलेली विहीर आहे. स्त्रिया सकाळी पाणी भरतात. पाण्याची लगबग असते. त्यानंतर घरी जायचं, सकाळची नाश्त्याची तयारी, मुलांना शाळेत घेऊन जायचं, तिथली आवरावर, खाणंपिणं बघणं, शेतावर जाणं, हा सारा उपक्रम असतो. आपण पाहतो आहोत या ताईंनी एकावर एक 3 अंडे घेतलेले आहेत. अरे वा, छान. ही गावाची पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. कॉलेजच्या मुली सुद्धा सकाळी इकडे येतात, पाणी भरतात, घरातला आवरतात आणि मग कामावर जातात. मुरबाड ते रामपूर ST बस सुविधा आहे. काही वेळाच्या अंतराने ती येते. विद्यार्थी तिचा उपयोग करतात. गावकऱ्यांना तिचा उपयोग होतो. ताई, तुमचं नाव सांगा. आडनाव काय? काय करता तुम्ही? अच्छा, शेती करताय. शिकताय पुढे आता? नाही. बरं. शेती करायला जाता का? शेती करता? काय काय शेतात काय लावले? भेंडी लावली आणि काकडी. अच्छा. बाजूला हा झरा आहे. पावसाळ्यामध्ये ह्या भागामध्ये खूप छान पाऊस पडतो, भरपूर पाऊस होतो. पण जसा पावसाळा संपतो, झरांनी असलेलं पाणी आटून जातं, वाहून जातं समुद्राकडे. आणि त्याच्यानंतर ही पाण्याची ओढाताण जी आपण बघतोय ती सुरू होते. ह्या नदीवर जर जागोजागी काही छोटे छोटे केटी झाले तर नक्कीच पाण्याची चांगली सुविधा होऊ शकेल. हा झरा आहे, मोठा आहे थोडा. त्याच्यावर हा पूल बांधलेला आहे. ही जलयात्रा आहे. पुरुषांना सुद्धा पाणी वाहण्याचं काम करावं लागतंय. ह्या रोलिंग ड्रमचा वापर ते करतात. बाजूला डाव्या हाताला एक बोरिंग आहे. ही पण बरीच खोल आहे.
काही महिला तिकडे पण पाणी भरत आहेत. सकाळी साधारणपणे 7:45-8 पासून 9:30 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत पाणी भरणं हा महत्त्वाचा उपक्रम असतो. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक नितांत सुंदर असं गाव आहे मेंगाळवाडी रामपूरची. आपण पाहतो आता एस टी येते मुरबाड ते रामपूर. जीवनदायी रामपूरची. पुरुष प्रामुख्याने हा ड्रम वापरतात, रोलिंग ड्रम पाण्यासाठी. शाश्वत फाउंडेशन एक सामाजिक काम करणारी संस्था आहे. आम्ही ह्या मुरबाड तालुक्यातल्या आणि शहापूर तालुक्यातल्या 12 शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणित, वैदिक गणित, वारली चित्रकला आणि योगा शिकवतो. प्रयत्न आहेत पुढे स्त्रियांच्या एम्पॉवरमेंटसाठी पण काम करायचे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास आम्ही हे इथलं दृश्य दाखवतो. बघा, चांगला प्रतिसाद द्या. आपण समाजासाठी एकत्र येऊन काहीतरी करू शकतो का याच्यावर विचार करूया. एकमेकांना सहाय्य करूया. अवघे धरू सुपंथ. शहरांमध्ये नळाचा एक टॅप उघडला तर भरपूर पाणी आपल्याला मिळतं आणि गावांमध्ये ही परिस्थिती. कष्टाशिवाय काहीच मिळत नाही. ह्या गावामधल्या रोजगाराच्या संधी काय आहेत? इथे बांबूपासून वेगवेगळ्या प्रकारची वस्तू तयार केल्या जातात. लोकल मार्केटमध्ये जाऊन विकल्या जातात. म्हसा नावाचं एक मोठं गाव आहे पुढे, तिथे जत्रा भरते, तिथे नेऊन विकल्या जातात. रोजगाराचं प्रमुख साधन आहे शेतीच्या व्यतिरिक्त. तर ते आपण पुढील काही व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसंच शाळेमध्ये जे विद्यार्थी जातात त्यांचं जीवन अनुभवायचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही त्यांना वैदिक गणित शिकवतो. अतिशय फास्ट कॅल्क्युलेशन्स होतात. मुलं स्थिर होतात. अभ्यासामध्ये, गणितामध्ये स्पेशली त्यांची चांगली प्रगती होते. त्याची आवड निर्माण होते. तेही आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये बघू शकतो. योगा आम्ही त्यांना शिकवतो, तेही आपण बघू शकतो. या स्त्रियांसाठी पण आम्ही योगा पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या मीटिंग आम्ही बोलावणार आहोत की जेणेकरून त्यांचं आरोग्य मेंटेन राहील. योगामध्ये आम्ही स्पेशली ब्रह्मयोग जे शिकवतो, जी अतिशय प्रभावी आहे शारीरिकदृष्ट्या, तेही आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये पाहू शकतो. चला परत एकदा आपण चित्रण घेऊया विहिरीचं. श्यामला दीदी त्यांचे मिस्टर जे आहेत मोहन सर, त्यांच्यावर डिस्कस करत आहेत परिस्थितीविषयी. गावचे जीवन.
कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थिनींपासून शेतीकाम घरकाम करणाऱ्या महिलांपर्यंत आणि पुरुष सारेच या सकाळच्या जलयात्रेत समाविष्ट होतात, सहभाग घेतात. किती गॅप होतात ताई दिवसभरात? 2-3. हे नित्याचंच आहे. असेच बरोबर राहा, भरपूर प्रतिसाद द्या, गावचं जीवन अनुभवा. पाण्यासाठीची धडपड आपल्याला बघता येईल. रोजगारासाठीच्या त्यांची जी विविध कलाकुसरीची कामं आहेत तीसुद्धा आपल्याला बघता येतील. विद्यार्थ्यांचं जीवन आपल्याला अनुभवता येईल. नमस्ते, धन्यवाद.